माझं नाव निलोफर इम्रान मनेर, माजी नगरसेवक मोहम्मद मनेर आणि माजी नगरसेविका हसीना मनेर यांची मी सून आता सासू सासऱ्यांचा वारसा चालवत निवडणूक रिंगणात उतरलेली आहे। नगरसेवक मला व्हायचं आहे या मुद्द्याबद्दल मला बोलायचं आहे। प्रभागामध्ये फिरले, माझा प्रचार चालू आहे, खूप लोकांना भेटले, त्यांच्या समस्या जाणल्या। अविकसित जो प्रभाग बघितला तेव्हा कळालं की यांच्या समस्या ह्या किती डार्क आहेत आणि किती वर्षापासून त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही। माझं मत आता आहे की एज्युकेटेड लोक यामध्ये पडावे। माझं पण बीकॉम झालेलं आहे। मला हे केव्हा कळलं की काही ज्या स्त्रिया असतात, काही गरजू लोक आहेत की त्यांना किती गरज आहे नवीन कल्पनेची, की नवीन सगळ्या कल्पना आलेल्या आहेत, मोबाईलमधून सगळं करता येते, परंतु त्यांना ते करता येत नाही कारण त्या आधीच्या विचारांच्या आहेत। मग त्यांना ते कसं करून द्यायचं, कसं कामं त्यांना सोपं करून द्यायचं हे पण माझ्या डोक्यात आहे। म्हणून नवीन जनरेशन ही यावी आणि नवीन टेक्नॉलॉजीनुसार सगळा प्रभाग विकसित व्हावा ही माझी सगळ्यात पहिल्यांदा इच्छा आहे। म्हणून माझ्या शिक्षणाचा इथं उपयोग होईल ही खूप चांगली गोष्ट माझ्या मनाला आवडली आणि त्याचा उपयोग मी नक्की करेन। आता भरपूर ठिकाणी फिरल्यावरती असं कुठंच ऐकलेलं नाही की जिथं ऐक्य आहे। आम्ही राहतो मंगळवारपेठमध्ये, अशी तर कुठली एरिया बघितलेली नाही आम्ही की जिथं एवढं हिंदू मुस्लिम ऐक्य आहे। आता गेल्या 40 वर्षापासून आमचे सासरे हिंदू मुस्लिम मित्रमंडळ आणि गणपती बसवतात, हे असं कुठंच ऐकलेलं नाही आहे। हे जे ऐकायलाच जेवढं चांगलं वाटतंय त्याचा 1% सुद्धा विकास कुठं नाही आहे की म्हणजे लोकांच्या जिथं एवढी एकी असेल। विकासाबाबतीत नंतर बोलले जातात, आधी जातीय वाद होतं। जेव्हा दंगल वगैरे झाली तेव्हा कुठंही एकी बघायला मिळाली नाही जी तिथं बघायला मिळाली। सगळीकडे जेव्हा जातीवरून भांडणं चालू असतात, खरोखर आमची सुशिक्षित गल्ली आहे मंगळवारपेठेतली, एवढी सगळीजण तिथं वेगवेगळ्या धर्माची लोक राहतात, पण आजपर्यंत मी त्यांच्यात कधी द्वेष बघितलेला नाही। कधीही त्यांनी उठून बोललेलं नाही की तुम्ही तुमचं बघताय, आमच्याबद्दल विचार करत नाही। सगळीजण मिळून तिथं निर्णय घेतात। असंच जर सगळीकडं होईल तर किती चांगलं होईल आणि तो जो जातीवाद आहे तो वाद मैत्रीमध्ये बदल, ही चांगली गोष्ट आहे। कशाला पाहिजे तो जातीवाद? आपण शिकून इथपर्यंत आलेलो आहे, ते काय सगळं सत्यानाश करण्यासाठी आलेलं नाही, विकास करण्यासाठी आलेलं आहे। आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की आता जे काही पुढे येतील निवडून त्यांनी आता डिजिटल इंडिया होऊ शकते, तर मग डिजिटल प्रभाग का नाही होऊ शकत, हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता सासू सासऱ्यांना जसं प्रतिसाद मिळालेला आहे माझ्या वॉर्डमधून तसंच मला मिळावा आणि त्यांचा मला वारसा चालवायला मिळायला लागले ही माझ्या नशिबाची गोष्ट आहे। माझ्या शिक्षणाचा चांगला वापर व्हायला लागलाय आणि खूप बरं झालं ते। प्रभाग क्रमांक 4A मधून मी उमेदवार आहे। माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर आणि एअर कंडिशनर अपक्ष लढवत आहे आपण। आता तुम्ही अपक्ष या शब्दातूनच ओळखू शकताय की काय असेल माझ्या सासू सासऱ्यांची ताकद। सगळ्या प्रभागामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही अपक्ष आहे म्हणून। आता अपक्ष म्हणजे तुम्हाला कळलेलंच असेल काय ते। माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर आणि एअर कंडिशनर या चिन्हावरती बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि तुमची सेवा करण्याचा मला चान्स द्या। प्रभागातील विकास करण्याची मला संधी द्यावी आणि मला प्रचंड बहुमताने विजयी करावे अशी माझी विनंती।